सो हाय हॅलो नमस्कार फ्रेंड. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आजची डेट आहे 26 आणि मी 26पासून ब्लॉगिंग चॅनल ओपन केलेलं आहे आणि स्टार्ट केलेलं आहे ब्लॉगिंग करायला. तर मी आज माझा सकाळी छोटा एक मिनी ब्लॉग शेअर केलेला आहे आणि त्या मिनी ब्लॉगमुळे मला एक 4 फॉलोअर्स आले. तर त्या फर्स्ट तर मी त्या 4 फॉलोअर्सला मी थँक्यू म्हणणार की मला सपोर्ट केला आणि म्हणजे मला फॉलो केलं, सबस्क्राईब केलं. तर त्यांचे खूप धन्यवाद मानते. खरं तर म्हटलं तर मला मोबाईल ऑन केला की बोलणंच सुचत नाही, तर तो होऊन जाते पूर्ण. आणि मोबाईल ऑन करून म्हणजे ऑफ केला ना, एवढं बोलावं असं वाटतं, एवढं हे बोलू की ते बोलू, ते बोलू की ते बोलू, काहीच सुचत नाही. पण मोबाईल ऑन केला ना बिलकुल शांत. तर चला मग आज आपण स्टार्ट केलं आहे आणि डेली आपण आपले लाईफस्टाईल आणि रेसिपीज शेअर करणार. तर तुम्ही पण कॉमेंट करून सांगा की तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडेल ते, आणि प्लीज मला सबस्क्राईब करा. मी एकदम झिरोपासून स्टार्ट केलं आहे. तसं मी खूप दिवसाचा विचार करते आहे स्टार्ट करू, पण ते काही होतच नव्हतं. आणि जॉब हे ते करण्यामुळे माझं पूर्ण फॅमिली याच्यामुळे पूर्ण स्टॉप होऊन होतं. तर आता मी म्हणजे जॉब पण सोडला आहे आणि फॅमिलीच्या पण दूर आहे. म्हणजे मला टाईम आहे आणि एकटीच आहे, मला काही सुचत नाही आहे काय करावं. तर मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं आहे. तर तुम्ही मला सपोर्ट कराल, हीच माझी इच्छा आहे आणि मला माहिती आहे की तुम्ही नक्की सपोर्ट कराल. एक ना एक दिवस आपली पण फॅमिली खूप मोठी होऊन जाईल. तर ठीक आहे. भरपूर बोलते आहे मी, मला म्हणजे बोलायला आवडते, पण माहिती नाही यार म्हणजे नेमकं काय बोलावं काय नाही. काही चुकलं तर माफ पण करा. कारण थोडं मराठीमध्ये लँग्वेज मराठीच आहे, पण मराठीमध्ये काही चुकलं तर माफ करा. कारण आतापर्यंत मी साऊथकडे राहत होती, तर माझे वर्ड्स थोडे ना, मराठी वर्ड्स थोडे चेंज झाले आहे. खूप बोलली ना फर्स्टच ब्लॉगमध्ये. असं वाटत आहे काय सांगावं काय बोलावं. ठीक आहे. तर चला आता मला खूप भूक लागली आहे आणि आपण थोडं फार काहीतरी खायला बनवू. तर मला मॅगी खावंसं वाटत आहे, कारण मी एकटीच आहे ना, एकटीसाठी काय बनवणार. थोडीफार मॅगी बनवू आणि ते खाऊ. चला तर मग आपण आता आपल्या किचनमध्ये जाऊया. तर आपण आलो आहे आता किचनमध्ये आणि आधी हे ओट्यावर असलेले भांडे मी खाली करून ठेवते, कारण खूप छोटं आहे. तर मला थोडं सामान वगैरे ठेवायसाठी जागा नाही उरत. आणि आधी क्लीन करून घेते, पुसून घेते. थोडं पाणी वगैरे सांडून आहे. तर घरात एकटं असलं ना की बिलकुल असं काही करावं असं नाही वाटत, किंवा काही स्वतःसाठी बनवावं असं पण नाही वाटत. मी 3-4 दिवस झाले एकटीच आहे आणि एकटीच राहत आहे. तर मला खूप बोर होतं आहे यार. आणि फॅमिली पण इकडे कोणीच नाही आहे आणि आपले माणसं पण इकडे कोणीच दिसत नाही. सर्व अननोन सिटी आहे, सर्व अननोन. आम्ही इथे नुकतंच शिफ्ट झालेलं आहे ना, तर थोडं म्हणजे खूप असं बोर, म्हणजे खूप असं एकटं फील होतं आहे मला. तर चला मग आता मॅगी बनवूया. आधी केस बांधून घेते, कारण खूप लॉंग हेअर्स आहे, त्यामुळे मध्ये त्याला त्रास होते त्या हेअर्सचे. चला आता मॅगी बनवूया. आधी मॅगीचे तुकडे, मॅगी बनवणं खूप इझी आहे, तुम्हाला माहितीच असेल. पण मी मॅगी मसाला टाकून नाही बनवत, ते थोडं पास्ता टाईप बनवते मॅगीला. आधी असे हे करून घेतले आणि थोडं ऑर्गॅनो, चीज, मेयोनीज आणि शेजवान चटणी टाकून मी मॅगी बनवते.
तर चला मी तुम्हाला दाखवतेच कशी बनवते. सो माझी स्टार्टिंग आहे. मला काही एवढं नॉलेज नाही आहे एडिटिंग किंवा कॅमेरा वगैरे पकडणं, अजून सवय नाही आहे. हळूहळू ते आपण सर्व शिकून घेऊया. चला तर मग आता तेल तापलेलं आहे. आपण त्यामध्ये जिरं घालूया. त्याच्यामध्ये पाणी ॲड करून तुम्हाला वाटेल तेवढं तुमच्या अंदाजानुसार पाणी ॲड करून तुम्ही करू शकता. आणि ही मॅगी ना खूप छान लागते. म्हणजे थोडं नूडल्स टाईप लागते. हक्का नूडल्स राहते ना त्याच्या टाईप लागते. खूप छान लागते. म्हणून मी हे करते. तसंही मी मॅगी जास्त खात नाही. क्वचित एखाद्या वेळेस एकटी वगैरे राहिली तर ट्राय करते, नाही तर नाही खात. त्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. आता यामध्ये ऑर्गॅनो ॲड करते आता. आणि इथे हे पाणी छान उकळलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मॅगी ॲड करायची. आणि तुमच्याकडे ऑर्गॅनो असेल तर ऑर्गॅनो ॲड करा. आणि हक्का नूडल्स मसाला मिळतो तो ॲड करा थोडा. आणि प्लस मी इथे चीज टाकून घेते आहे वरून थोडी. याने खूप छान असं टेस्ट येते मॅगीला. सो आपली मॅगी रेडी झाली आहे. थोडा वेळ त्याला आपण होऊ देऊ त्या मॅगीला. आणि नंतर आपण चला तर इथे आपली मॅगी रेडी झालेली आहे. आपण इथे खाऊन घेऊ. आणि मला थोडं बाहेर जायचं आहे, तर बाहेर जाऊन येते. बाहेर काही मी शूट नाही करणार कारण माझा फर्स्टच डे आहे. तर मला काही एवढी सवय नाही आहे ना बाहेर वगैरे शूट करायची.